ठाण्यात वाहन चालकांवर आता एआयची नजर असणार आहे। सिग्नल तोडणं, अनियमित पद्धतीने वाहनं चालवणं, बेदरकार वाहनं चालवणं, स्पीड लिमिट क्रॉस करणं आणि विना हेल्मेट गाडी चालवणं, वाहन चालवणं या सगळ्या नियम मोडणाऱ्या आणि नियमबाह्य पद्धतीने वाहनं चालवणाऱ्या चालकांवर लक्ष आता एआयच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे। आतापर्यंत 6,940 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। प्रत्येक सिग्नल यंत्रणेवरती एआय टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून सिग्नल जंपिंग असेल, विदाऊट हेल्मेट असेल, या सर्वच वाहन चालकांवरती इथून पुढे कारवाई होणार आहे। आणि माझ्यासोबत या सगळ्याची माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकजी शिरसाट आहेत। सर, कशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी कार्यरत असणार आहे आणि या सगळ्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती वचक बसणार आहे? याच्यात आपल्याला स्पष्टपणे इमेज मध्ये सिग्नल चा कलर आणि गाडीचा इमेज स्पष्टपणे दिसते, त्याच्यामुळे याच्यात कोणताही वाद करण्याचा हे राहणार नाहीये। म्हणजे वाद सर नाही, रेड नव्हतं, ग्रीन होतं आणि आम्ही पास झालो, पण याच्यात आपला स्पष्ट आपण किती वाहतुकीचे नियमन पाळतात त्याचा पूर्ण आरसा या ठिकाणी ठाणेकरांना दाखवण्यात येतोय। याच्यासाठी आपण जवळपास 10 सेटअप केलेले आहेत, 10 कॉम्प्युटर्स ठेवलेले आहेत। त्याच्यावर आपले 7 ते 8 कर्मचारी कंटिन्युअसली त्याच्यावर काम करत राहतात 24 तास। पण सर, यामुळे एक चांगलं हे होणार आहे, कारण वाहतूक कर्मचारी आणि प्रवाशांदरम्यान मोठ्या प्रमाणात वाद यापूर्वी आपण पाहिलेले आहेत। हा वाद कुठेतरी टळणार आहे। आता ह्या जे सिस्टीम लावल्यापासून त्या ठिकाणी जंक्शनवर कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत वाद झालेला नाही। पण आता जे फर्स्ट डेला जे विदाऊट हेल्मेटचा रेशो होता, वाढता क्रम होता, तो आता उतरता क्रम आलाय। म्हणजे ठाणेकरांनी ते आत्मसात केल्यासारखं वाटतंय की आता हळूहळू सिग्नल जम्पिंगचं प्रमाण किंवा केसेसचं प्रमाणही कमी कमी होत चाललेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।